छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समतेसाठी संघर्ष करणारे ह्या सगळे महामानव आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले ह्या सगळ्या महामानवांना मी प्रथम अभिवादन करते। राजर्षी शाहू महाराजांची जयंती नुकतीच काल झाली, त्यानिमित्तानं सर्वांना शुभेच्छाही देते। आज आपण शाहू महाराजांच्या वेगवेगळ्या कार्याविषयी बऱ्याच वेळेस बोलत असतो। शाहू महाराजांनी ज्या काळामध्ये प्लेग कोल्हापूर संस्थानामध्ये पसरला होता त्या काळात केलेलं काम आहे, त्याचबरोबर दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये शाहू महाराजांनी त्या काळात राबवलेल्या योजना, घेतलेली शेतकऱ्यांची काळजी, शिवाजी महाराजांचा खराखुरा वारसदार म्हणून राजर्षी शाहू महाराज आपल्या समोर आले। आपल्याला त्यांचा जीवन परिचय बऱ्यापैकी माहिती आहे, पण मला असं वाटतं की राजर्षी आणि मग हा हक्क नसल्या कारणानं आपल्या कुणालाही शिक्षणाची दारं उघडी होण्याचं काही कारणच नव्हतं। पण महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या प्रयत्नातून, इंग्रजांनी दिलेल्या थोड्या बहुत अधिकारातून या देशामध्ये बहुजन समाजाच्या शिक्षणाची दारं उघडल्या गेली आणि ती शिक्षणाची दारं उघडल्यानंतर महात्मा फुल्यांनी जो अथक प्रयत्न सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंच्या माध्यमातून झाला, त्यातून आपल्याला शिक्षणाची दारं उघडी झाली। आणि ही शिक्षणाची दारं उघडी होत असताना महात्मा फुल्यांना जो संघर्ष करावा लागला, त्या संघर्षामध्ये सावित्रीबाईंची त्यांना साथ होतीच आणि स्त्री शिक्षण, शूद्र अतिशूद्रांचं शिक्षण यावर महात्मा फुलेंनी फोकस केलेला होता। त्याच्यामध्ये हंटर आयोगाला जे पत्र महात्मा शिफारस केलेली होती, त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करा ही महात्मा फुलेंची मागणी होती। शाहू महाराजांनी स्वतःच्या राज्यामध्ये हा कायदा सुद्धा पास करून टाकला, प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत सुद्धा। अनेक प्राथमिक शाळांची निर्मिती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केली। त्याच्यामध्ये आपल्या राज्यकारभाराची सूत्र हाती घेतल्यानंतर सगळा प्रदेश आपला जो काही संस्थांचा भाग आहे त्या सगळ्या भागामध्ये शाहू महाराजांनी प्रवास केला, लोकांशी बोलले, शेतकऱ्यांचं जगणं समजून घेतलं। कधी कधी आपलं मिष्टान्न जेवण त्यांना देऊन त्यांची कंदमुळं, भाकरी, साधं जेवण शाहू महाराजांनी खाल्लं। अगदी सह्याद्रीच्या अनेक रंगामध्ये राहणाऱ्या आदिवासी जमाती, भिल्ल, डोंबारी, शेतकरी, कुणबी, जैन, त्याच्याचप्रमाणे डोंबारी, मातंग, महार पूर्वाश्रमीचा असे अनेक लोकांमध्ये जाऊन त्यांचं जगणं शाहूराजांनी बघितलं आणि शाहूराजांना फार वाईट वाटलं। दरबाराच्या एकंदरीत नोकरशहा वर्ग जो होता त्याच्यामध्ये 60% ब्राह्मण होते, कायस्थ होते, शेनवी होते, प्रभू होते, काही प्रमाणात अगदी मोजक्याच प्रमाणामध्ये लिंगायत मुसलमान सुद्धा होते। म्हणजे 1894ला शाहू महाराजांनी राज्यकारभाराची सूत्र हाती घेतल्यानंतर शाहू महाराजांच्या संस्थानामध्ये फक्त 11% ब्राह्मणेतर कर्मचारी होते आणि बाकी सगळे ब्राह्मण होते। आणि त्याच्यामुळे शाहू महाराजांना नेहमी असं वाटायचं की हा राज्यकारभार पारदर्शी होण्यासाठी सगळ्याच जाती समूहाला या दरबाराच्या किंवा एकंदरीत सरकारी नोकऱ्यांमध्ये सामावून घेतलं पाहिजे। मग हे घेणं इतकं सोपं होतं का? तर ह्या घेण्यापाठीमागे सगळ्यात महत्त्वाची भूमिका होती की या सगळ्या लोकांना शिक्षण असलं पाहिजे। शिक्षणाशिवाय के राज्यकारभारामध्ये, नोकऱ्यांमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही आणि नुसते समाविष्ट होऊ शकतच नाही तर त्यांच्या स्वतःच्या समाजाची उन्नती आणि एकंदरीतच संस्थांची उन्नती, समाजाची उन्नती होऊ शकत नाही। शाहू महाराजांना शिक्षणाचं बाळकडू हे गोखले, त्यांचे शिक्षक फ्रेझर आणि सबनीस हे त्यांचे शिक्षक होते आणि त्यांना उत्तम प्रकारचं शिक्षण दिलं गेलेलं होतं आणि त्या शिक्षणातून समाजाकडे बघण्याचा एक दूरदृष्टिकोन शाहूराजांना मिळालेला होता। आणि म्हणून आपल्या संस्थानामध्ये ब्राह्मणेतर जातींमध्ये शिक्षणाची पायाभरणी व्हावी यासाठी शाहू महाराजांनी अथक प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात। आता मुलांना शिकवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर राजाराम हायस्कूलचा एक विद्यार्थी पांडुरंग चिमाजी पाटील 10वी पास झाला। शाहूराजांना प्रचंड आनंद झाला आणि त्याला घेऊन येण्यासाठी त्यांनी एक घोडेस्वार पाठवला की त्या पांडुरंगला कुठेही असेल तिथून घेऊन त्यांना येऊन शाहू महाराजांच्या समोर हजर करण्यात आलं आणि त्यांनी अगदी कौतुक करून पुन्हा विचारलं की तुला पुढे काय करायचंय?
तर आता घरची गरिबी परिस्थिती, शेतकरी कुटुंबातील हा विद्यार्थी, त्याच्यामुळे पुढे शेती करण्याशिवाय काय पर्याय आहे आणि मला माझ्या हिमतीवर शिकायचं आहे. पण ब्राह्मण खानावळीमध्ये आम्हाला जी वागणूक दिली जाते ती वेगळी आहे किंवा ती वागणूक आम्हाला बरोबर दिली जात नाही. मग अशा पद्धतीचं सांगितल्यानंतर शाहू महाराजांच्या एक गोष्ट लक्षात आली. त्यांच्या डोक्यात अगोदर होतंच की आपण आज जर विद्यार्थ्यांना शिकवायचं असेल तर त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय आपल्याला करावी लागेल. आणि मग शाहू महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केल्यानंतर त्याच्यामध्ये इतरही जातीचे विद्यार्थी शाहू महाराजांनी ठेवले होते. त्याच्यामध्ये मुस्लिम होते, त्याच्यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थी होते, त्याच्यामध्ये लिंगायत होते आणि ब्राह्मणही विद्यार्थी त्याच्यामध्ये होते. पण ब्राह्मण विद्यार्थ्यांची जेवणाची पंगत वेगळी बसायची, बाकीच्यांची वेगळी बसायची. आणि मग हे सगळं बघितल्यानंतर शाहू महाराजांना अजून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे आपल्याला सध्या तरी हा जातीअंत करणं काही शक्य नाही आहे आणि हे परिवर्तन एका दिवसात होणार पण नाही आहे. म्हणजे आपण फार आभासी जगात जगत असतो की आज आपण म्हटलो आणि उद्याच होईल. पण जी लोक यामध्ये प्रॅक्टिकली काम करत असतात त्यांना त्या त्या काळाची पावलं ओळखावी लागत असतात आणि शाहूराजांनी ती पावलं ओळखली. शाहूराजांनी जशी हायस्कूलची, प्राथमिक शाळांची, कॉलेजेसची निर्मिती केली त्याच पद्धतीनं शाहूराजांनी सगळ्यात पहिलं काय केलं असेल तर माझा ग्रामीण भागातून येणारा विद्यार्थी या शाळेत कॉलेजला तर जाईल पण त्याची राहण्याची आणि खाण्याची सोय झाली पाहिजे म्हणून शाहू महाराजांनी हॉस्टेलची निर्मिती केली. आणि समाजातली जाती व्यवस्था शाहू महाराजांना माहीत होती. कुणी कुणाचं अन्न सुद्धा शेअर करत त्या काळात नव्हतं. कुणी कुणाच्या घरी पाणी पित नव्हतं. खालच्या जातीतल्या लोकांच्या घरी वरच्या जातीतली माणसं, अगदी ब्राह्मण मराठा सुद्धा खालच्या जातीतल्या घरी पाणी पित नव्हते. आणि मग हे असं असताना जातवार हॉस्टेलची संकल्पना शाहू महाराजांनी राबवली. आणि मग शाहू महाराजांनी वीरशैव लिंगायत, सारस्वत ब्राह्मण, मिस क्लार्क हॉस्टेल, नामदेव बोर्डिंग अशी अनेक हॉस्टेल, जैन वसतिगृह, मुस्लिम वसतिगृह, मागासवर्गीयांसाठी वसतिगृह अशा अनेक वसतिगृहांची निर्मिती शाहू महाराजांनी त्या त्या समाजातल्या प्रतिनिधींना सोबत घेऊन आपल्या नगरीमध्ये केली. आणि सगळ्या जातीतल्या लोकांना, सगळ्या जातीतल्या विद्यार्थ्यांना शिक्षण खुलं करण्यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केले. पी.सी. पाटील हा मराठा बोर्डिंगचा पहिला विद्यार्थी, त्याच्यानंतर जैन बोर्डिंगमध्ये जे शिकले कर्मवीर भाऊराव पाटील ज्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. पश्चिम महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष ज्या माणसांनी नुसता रोवलाच नाही तर रानोमाळ फिरून तो पसरवला आणि अनवाणी फिरत कर्मवीर भाऊराव पाटलांनी अगदी पायात कधीही चप्पल न घालता शिक्षण प्रसाराचं जे काम केलं, अशी माणसं जी उभी करण्याचं काम झालं त्याच्या पाठीमागे शाहू महाराजांच्या वसतिगृहांचा, शाहू महाराजांचा शिक्षण व्यवस्थेवरील खर्च करण्याचा, शाहू महाराजांनी शिक्षणासाठी दिलेलं लक्ष, त्यासाठी घेतलेली काळजी, या सगळ्याचा हे आपल्याला कळून चुकतं. आणि मग शाहू महाराजांनी अशी माणसं उभी केली, असे विद्यार्थी उभे केले की ज्यांनी पुढे जाऊन मोठं मोठं काम केलं. शाहू महाराजांच्या प्रेरणेतून ही मोठी कामं महाराष्ट्रात आणि देशभरात झालेली आपल्याला दिसतात. शाहू महाराजांनी फक्त मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केलं असं अजिबात नाही. शाहू महाराजांनी मुलींच्याही शिक्षणाकडे तेवढंच लक्ष दिलं. स्वतःच्या सुनबाई इंदुमती सरकार यांची सुद्धा शिक्षणाची व्यवस्था त्यांचे चिरंजीव प्रिन्स शिवाजी यांच्या सौभाग्यवती इंदुमती सरकार, ज्यावेळेस प्रिन्स शिवाजीचा एका म्हणजे अकाली मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर विधवा सून म्हणून सगळेजण ज्यावेळेस नकारात्मक भूमिकेत होते त्यावेळेस शाहू महाराजांनी मात्र इंदुमती सरकारांची शिकवण्याची व्यवस्था केली आणि त्यांना डॉक्टर बनवण्याचं स्वप्न शाहू महाराजांचं होतं. शाहू महाराजांनी त्यांच्यासाठी शिक्षक नेमले. त्यांच्या शिक्षणासोबतच इतर सुद्धा सबनीसांची मुलगी, एक ख्रिश्चन मुलगी, म्हणजे वेगवेगळ्या जातीच्या मुली तिथं सुद्धा आपल्या सुनेसोबत शाहू महाराजांनी म्हणजे शिक्षणासाठी नेमल्या की आपल्या सुनेला सुद्धा हा जातीअंताचा विचार, प्रगल्भतेनं वागण्याचा विचार कळावा म्हणून शाहू महाराजांनी आपल्या सुनेसोबत एक ख्रिश्चन मुलगी, एक सबनीसांची मुलगी अशा 2-4 मुलींची शिक्षणाची व्यवस्था शाहू महाराजांनी केली. म्हणजे स्त्रियांच्यासाठी सुद्धा शिक्षण शाहू महाराजांनी खुलं केलं. आंतरजातीय विवाह, मिश्र विवाहाचा कायदा, प्राथमिक शिक्षण सक्तीचं करण्याचा कायदा, त्याचबरोबर जातीभेद पाळण्याच्या विरोधात प्रोव्हिजन उभं करणं, हे सगळं शाहू महाराजांनी केलं. आणि या सगळ्यासाठी पैसा लागतो, हे फार महत्त्वाचं आहे.
कारण राज्यकर्त्याची इच्छाशक्ती, राज्यकर्त्यानं दिलेला निधी आणि राज्यकर्त्यानं त्या कामामध्ये घेतलेला इंटरेस्ट, या सगळ्यावर ते काम वर हात असतं. शाहू महाराजांनी सगळ्याच हॉस्टेलला पैसाही पुरवला. एवढंच नाही तर हॉस्टेलच्या मुलांना कधी कधी दरबारात सुद्धा मेजवानीला ते बोलवायचे. त्यांच्या जेवणाकडे सुद्धा शाहू महाराजांचं किती बारीक लक्ष होतं. वरण भात, भाजी पोळी आणि भातावरती तूप असलंच पाहिजे. आठवड्यातनं एक दिवस विद्यार्थ्यांना मटण दिलंच पाहिजे. कधी कधी शाहू महाराजांच्या जोडीला हे विद्यार्थी जेवायला सुद्धा दरबारात असायचे. इतकी पित्यासारखी काळजी शाहू महाराजांनी या विद्यार्थ्यांची घेतली. कारण ब्राह्मणेतर समाज जो आहे त्या समाजामध्ये शिक्षणाची पायाभरणी व्हावी, मुलांना मुलींना शिक्षणाचं महत्त्व कळावं आणि या समाजाचीही प्रगती व्हावी. संस्थानाच्या राज्यकारभारामध्ये सुद्धा ब्राह्मणेतर अधिकारी यावेत. त्याच्यामध्ये त्यांनी नियुक्त केले भास्करराव जाधव विचाऱ्यांना त्यांनी मुख्य इंजिनियर म्हणून नेमणूक केली. भास्करराव जाधव हे जज होते कोल्हापूर संस्थानामध्ये. अशी जी सत्यशोधक समाजाची माणसं होती त्यांची नियुक्ती करण्याचं काम शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केलं, जेणेकरून इतर समाजाबाबतीत त्यांचा दृष्टिकोन हा ममतेचा असेल, समानतेचा असेल आणि त्यांनी म्हणजे या समाजांनाही शिकण्याचा हक्क आहे, नोकरी करण्याचा हक्क आहे, हे ते अधिकारी या योजना प्रकर्षाने राबवतील. आता शाहू महाराज राज्यकर्ते होते, छत्रपती होते आणि म्हणून त्यांच्या संस्थानामध्ये या सगळ्या गोष्टी त्यांना राबवता आल्या, कारण ते छत्रपती होते. म्हणजे राज्यकर्त्याची इच्छा किती महत्त्वाची असते हे आपल्या लक्षात येतं. की शाहू महाराजांना वाटलं म्हणून जैन बोर्डिंगची स्थापना झाली, मराठा वसतिगृहाची झाली, मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह उभं राहिलं, ख्रिश्चन मुलांसाठी वसतिगृह उभं राहिलं. या सगळ्यांसाठी पैसा देणं, जमिनी देणं, त्यांना कायमस्वरूपीची उत्पन्नाची व्यवस्था करणं, ही सगळी कामं शाहू महाराजांनी केली. आजच्या शिक्षण व्यवस्थेकडे जर आपण बघितलं तर शाहू महाराजांची प्रकर्षानं आपल्याला आठवण होतेच होते. त्याचं कारण असं आहे, आज आपलं आर्थिक बजेट जर बघितलं तर याच्यामध्ये शिक्षणावरती किती खर्च केला जातो. आज आपण आजूबाजूला बघतो अनेक इंग्लिश मिडियमच्या शाळा उभ्या राहिलेल्या आहेत. KG पासून PG पर्यंत मुलगा शिकवायचा म्हटलं तर पालकांच्या नाके नऊ येतात इतक्या फीज आहे. म्हणजे डोनेशन प्लस फीज, त्यात वर्षाला वाढणाऱ्या फीज, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज. म्हणजे एक मुलगा आज जर पहिलीच्या वर्गात आपल्याला घालायचा असेल तर त्याची फीज असते 1,00,000 रुपये. आता या देशामध्ये मुळातच बहुजन समाजाचा वर्ग जो आहे तो शिकलेला खूप कमी आहे. तो मजूर आहे, तो शेतकरी आहे, तो मध्यमवर्गीय आहे, तो वेगवेगळ्या कारखान्यांमधून काम करणारा आहे, तो अगदी सफाई कामगार आहे. या सगळ्याची उत्पन्नाची जी मर्यादा आहे त्याचा जर विचार केला तर 1,00,000 रुपये फी भरणारी शाळा यांना परवडू शकते का, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा, या देशामध्ये महात्मा फुले होऊन गेले ज्यांनी हंटर आयोगाला प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत द्या हे मागितलं. शाहूराजांनी आपल्या राज्यामध्ये तो कायदा केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये हे मांडलं. ही माणसं या देशामध्ये होऊन गेली. त्याच देशामध्ये आज सामान्य माणसं आवाक्याबाहेर शिक्षण गेलेलं आपल्याला दिसतं. कोरोनाच्या नंतरच्या काळामध्ये शिक्षणाची अवस्था आपल्या सगळ्या समोर आहे. ऑनलाईन शिक्षण द्यावं का, हा ज्यावेळेस आपल्यासमोर प्रश्न येतो त्यावेळेस आपल्याला एक प्रश्न पडतो, काय सफाई कामगाराजवळ अँड्रॉइड मोबाईल आहे? काय घरगुती कामवाल्या ज्या बायका आहेत त्यांच्या घरात अँड्रॉइड मोबाईल आहे? मुलं किती, मोबाईल किती, शिकवणार कसं, किती वेळ ते बसणार आहेत, कुठे बसणार आहेत? काही लोकांना तर घरच नाहीये, त्यांच्याजवळ मोबाईल असण्याचं काय कारण आहे? माझी एक मैत्रीण आहे त्यांची शाळा आहे, त्यांना मी सहज विचारलं तुम्ही ऑनलाईन शिक्षण सुरू केलं का, लातूरच्या वनिताई काळे म्हणून. त्यांनी मला सांगितलं माझ्याकडे ताई जी सगळी विद्यार्थी संख्या आहे ते सगळेच्या सगळे विद्यार्थी मजूर वर्गाचे आहेत, मजूर वर्गातून येणारे विद्यार्थी आहेत. त्यांच्या घरात अँड्रॉइड फोनच नाही तर आम्ही त्यांना कसं ऑनलाईन शिकवणार आहोत? ही किती मोठी समस्या आहे, याच्यावर आम्ही काय तोडगा काढणार आहोत? सरकारी शाळांकडं सरकारचं किती लक्ष आहे आजच्या काळामध्ये? म्हणजे शाहू महाराजांना अगदी राजाराम हायस्कूलचा विद्यार्थी 10वी पास होतो हे माहीत होतं. शाहूराजे अगदी त्यांच्या जेवणापर्यंत त्यांच्या जेवणात काय असावं आणि नसावं याची काळजी घेतात. एवढंच नाही तर भास्करराव जाधवांचं शिक्षण चालू असतानाच त्यांना शाहूराजांच्या संस्थानामध्ये नियुक्ती मिळते. आपल्याकडं नोकऱ्यांच्या डिग्र्याच्या भेंडोळ्या घेऊन मुलं नोकऱ्या मागत फिरतायत. या सरकारनं सरकारी नोकऱ्या सुद्धा खुल्या केलेल्या नाही आहेत अजून.
आणि मग लाखो रुपये इंग्रजी शाळांमध्ये फीज भरून माझ्या मुलाचं भवितव्य सेक्युअर आहे का, ही शाश्वती आजच्या काळात कुठल्या पालकाला आहे? बर, इंग्रजी मीडियमच्या शाळेतल्या मुलांचा काही एक प्रश्न आहे? म्हणजे सेमी, इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम, CBSE, ICSE हे सगळे पॅटर्न्स आपल्या देशामध्ये आज चालू, इतका गोंधळ आहे कळत नाही. फक्त माझा विद्यार्थी KGला जातोय, तो कोट घालतोय, तो टाय घालतोय, तो सॉक्स घालतोय, तो व्हॅनमधून जातोय, त्याची फी लाखात आहे, इंग्रजी शाळेत जातोय. अक्षरशः 10वीला जाण्यापर्यंत, 10वीपर्यंत इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा साधं इंग्रजी सुद्धा बोलता येत नाही, ही वास्तविकता आहे. नीट हिंदी कळत नाही, नीट हिंदी लिहिताही येत नाही आणि धड मराठीही कळत नाही, ही आजच्या इंग्रजी माध्यमांच्या मुलांची अवस्था आहे. प्राथमिक शाळेमध्ये जाणारे आजचे जे विद्यार्थी आहेत, जो पालकवर्ग आहे, त्या बिचाऱ्यांना शिक्षणाचा गंध नसतो. ते प्राथमिक शाळेत आपले विद्यार्थी घालतात, 8वीपर्यंत परीक्षाच नसते, खिचडी खातात, घरी जातात, 8वीपर्यंत पास होतात आणि 9वी 10वीला मग त्यांना कळतं की या किती विद्यार्थ्यांना वाचता येतच नाहीये, किती विद्यार्थ्यांना शाळेत शिकवलेलं कळतच नाहीये, किती विद्यार्थ्यांना मोठी भावंडं सांभाळण्यासाठी घरीच राहावं लागतं आहे. ही सगळी आजच्या देशातली आपली परिस्थिती आहे. मग प्रश्न असा पडतो, फुलेशाहू आंबेडकरांचं नाव घेऊन निवडणुका जिंकणारी लोक, छत्रपती का आशीर्वाद, मोदींना साथ द्या, छत्रपतींचा आशीर्वाद, अमुक होणार, मग बाबासाहेबांच्या तिथं दीक्षाभूमीला किंवा चैत्यभूमीला जाऊन येण्याचा प्रकार, तिथं आशीर्वाद घ्यायचे आणि बाबासाहेबांच्या विचारांना हारताळ फासायचा. शाहूराजांना तर समाजसेवक म्हणून शुभेच्छा द्यायच्या अगदी, त्यांनी स्मृती दिलं, म्हणजे इतका नुसतं फक्त नावापुरते महामानव वापरायचे. पण या महामानवांच्या आयुष्यातला एखादाही गुणधर्म किंवा एखादीही योजना ही लोक जर प्रामाणिकपणे करतील, किंबहुना शिक्षणावर करणं फार गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण प्रॉपर दिलं तरच उद्या देशातला नागरिक हा सजग होणार आहे, हा प्रश्न विचारणारा होणार आहे, हा जागृत असणार आहे. पण मुळात या देशातल्या व्यवस्थेला, ब्राह्मणी व्यवस्थेला, इथं या देशामध्ये सजग नागरिक निर्माण व्हावा हे वाटतं का, हा प्रश्न आहे. जर हे वाटत असतं तर म्हणजे वारंवार मला ही गोष्ट सातत्यानं वाटते की काय मागणी करावी आम्ही या देशातल्या सरकारला. तर मला असं वाटतं KG पासून PG पर्यंतचं शिक्षण मोफत आणि सक्तीचं द्या. आता सरकारचं नेहमीच असतं आमच्याकडे पैसा नाही म्हणून खाजगी शाळांना परवानगी आहे. 2005 पासून जवळपास या खाजगी शाळा वाटेल ती फीज घेतात, वाटेल ते उपक्रम राबवतात आणि अगदी क्वालिफाईड टीचर्सच अपॉइंट करतात, असंही अजिबात नाही आहे. म्हणजे शिक्षक क्वालिफाईड आहे की नाही याची गॅरंटी नाही. शाळेत काय शिकवलं जातंय हेही पालकांना नीटचं कळत नाही. पॅरेंट्स मिटिंग होतात, त्यातली काहीच पॅरेंट्स मिटिंगला असतात आणि मग हा सगळा गोंधळ. तर मला असं वाटतं की KG पासून PG पर्यंतचं शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत असावं. दुसरी गोष्ट, सरकारला खर्चाचा नेहमीच प्रश्न पडतो म्हणून शिक्षणाचं प्रायव्हेटायझेशन झालं. शिक्षकाला शिक्षण क्षेत्रासाठी फार कमी निधी शासन देत असतं आणि मग या पार्श्वभूमीवर सरकारला असंही आम्ही सांगितलं पाहिजे आता की बाबांनो, या देशामध्ये भरपूर मंदिरं आहेत आणि ही सगळ्या मंदिरांमध्ये करोडो रुपयाची संपत्ती अगदी खितपत पडलेली आहे. अनेक दागिने आहेत, अनेक सोनं आहे, नोटा आहे, पैसा आहे. शिर्डी संस्थानासारखी मंदिरं, बालाजीसारखी मंदिरं ही मोठी झाली. तर या सगळ्या मंदिरांची संपत्ती राष्ट्रीय संपत्ती आहे. या देशातल्या लोकांनीच त्यांच्या देवांना कधीतरी अर्पण केलेली संपत्ती आहे आणि म्हणून त्या संपत्तीचं राष्ट्रीयकरण करून तो पैसा शिक्षणासाठी सरकारने खर्च करावा. कारण की शाहू महाराजांनी ज्या वेळेस हातामध्ये राज्यकारभार घेतला होता त्यावेळेस बचतीकडे शाहू महाराजांनी फार मोठ्या प्रमाणात लक्ष दिलेलं होतं. कारण की म्हणजे इतका अंधाधुंदी कारभार चाललेला होता की राजाच नाही, त्याच्यामुळे सगळं काही संस्थांमध्ये असलेला जो सरकारी नोकरवर्ग होता मग तो इंग्रज अधिकाऱ्यांचा सुद्धा होता आणि तो ब्राह्मण अधिकाऱ्यांचा सुद्धा होता आणि कुणाचाच कुणाला धरबंद नाही. त्याच्यामुळे प्रचंड वाताहत शाहूराजांच्या संस्थानाची सुद्धा झालेली होती. पण अनेक काटकसर करून, अनेक गोष्टीकडे लक्ष पुरवून, अनेक न्यायनिवाडे तात्काळ काढून आणि अगदी खालच्या जातीतली लोक, डोंबारी असतील, भिल्ल असतील, मुसलमान असतील, लिंगायत असतील किंवा गंगाराम कांबळेसारखी माणसं असतील, या सगळ्यांना आपल्या संस्थानामध्ये सामावून घेऊन त्यांना नोकरीला लावून त्यांना सक्षम करण्याचं काम शाहूराजांनी केलं. तुम्ही तुमची मुलं शाळेत पाठवत नाही का, 1 रुपया दंड भरा. 1 रुपया काही त्या काळातली साधी रक्कम नव्हती.
मग लोकांना वाटायचं की 1 रुपया आपण भरू शकत नाही, चला मुलालाच घेऊन शाळेत पाठवा. म्हणजे शाहू महाराजांना 1 रुपया नको होता, शाहू महाराजांना मुलं शाळेत हवी होती. आज शाळा बाह्य मुलांसाठी आपलं सरकार कोणती योजना आखतंय? मध्यान्ह अल्पोपहार. शिक्षकांचा अर्धा वेळ ती खिचडी शिजवण्यातच चाललेला आहे. किती ग्रॅम मोहरी घालावी, किती ग्रॅम जिरे घालावे याच्यावर सगळ्यात जास्त वेळ त्यांचा चाललेला आहे. पुन्हा सगळी अवांतर कामं शिक्षकाच्या डोक्यावर आहे सरकारी. आणि खाजगी शाळा फीजनुसार शिक्षक अपॉइंट करते आणि त्याच्यानुसार क्वालिटी देते. तर हा सगळ्यामध्ये पुन्हा इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या युनिफॉर्ममध्ये कमिशन आहे, पुस्तकांमध्ये कमिशन आहे, फीजमध्ये पुन्हा भरमसाठ फीज भरायच्या पालकांनी. आणि मग याचा आउटपुट काय? माझा मुलगा नोकरीला लागेल याची शाश्वती आहे, माझ्या मुलाला गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये नोकरी लागेल याची शाश्वती आहे? असं अजिबात नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण मुलांना जे खेळणं बनवलेलं आहे शिक्षण व्यवस्थेने कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि हे थांबवण्याचं काम आता सरकारने केलं पाहिजे. आत्मनिर्भर भारत कसा बनणार आहे? कसा बनवणार आहोत आपण आत्मनिर्भर भारत? आपल्याकडे असलेली सुजाण बुद्धिमत्ता आपण वापरतच नसू, तिला गुलामीचं शिक्षण देत असू, ते कुठल्या साध्या भाषेत प्रवीण नाही तो, इतकी वाईट अवस्था. म्हणजे भाषा ही शिक्षणाचं सगळ्यात महत्त्वाचं माध्यम आहे. तुम्हाला जेवढं आकलन होईल तेवढेच ते विद्यार्थी प्रगती करणार आहेत. त्यांच्या आकलनावर आज आपण काय करतोय? नुसतं पाठ करा, चला ह्या नोट्स घ्या, त्या नोट्स घ्या, हा क्लास लावा, तो क्लास लावा, 1 लाख फी, 2 लाख फी, आणि मग त्या स्टँडर्ड क्लासेसमध्ये जायचं आणि यश नाही मिळालं की विद्यार्थ्यांनी आत्महत्या करायच्या. शिक्षणाचा बाजार सगळ्यात पहिल्यांदा बंद झाला पाहिजे. शाहूराजांनी ज्या पद्धतीनं शाळा सरकारी दिल्या, मला असं वाटतं आमच्या शाळा, कॉलेजेस, महाविद्यालयं, विद्यापीठं ही सगळीच्या सगळी सरकारी असली पाहिजेत. त्याचा परिणाम असा होईल की शिक्षण पद्धती एकच राबवली जाईल. त्याच्यानंतर दुसरा परिणाम असा होईल की सगळ्या वर्गातले विद्यार्थी एकाच प्रकारच्या शाळा आणि कॉलेजेसमध्ये ॲडमिशन्स घेतील. पैशासाठी कोणीच त्यांना कमी अधिक शिकवणार नाही. आणि मग काय होईल? आमच्या शिक्षणाचा दर्जा उंचावेल. ज्या वर्गामध्ये मजुराचं लेकरू शिकतं त्याच वर्गामध्ये मंत्र्याचं लेकरू शिकलं पाहिजे, लेकरू शिकलं पाहिजे. ही जर व्यवस्था आम्ही निर्माण करू शकलो तर शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होईल असं मला वाटतं. आणि हे करणं फार गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं भाषा या गोष्टीकडे आपण लक्षच द्यायला तयार नाही आहोत. म्हणजे विद्यार्थ्यांना एखादी कन्सेप्ट समजायची असेल तर त्यांच्या मातृभाषेत ती फार लवकर कळते. आणि म्हणून त्यांच्या भाषा समृद्ध असल्या पाहिजे, त्यांचं आकलन समृद्ध असलं पाहिजे, त्यांनी प्रयोग करून शिकलं पाहिजे. तर आजकाल आपण अगदी लहान मुलांना सुद्धा पाहुणे आले की उभं करतो, म्हण पोयम, म्हण अमुक, म्हण तमुक, आणि मग त्या मुलांचा आम्ही रोबोट करून टाकलेला आहे. पुन्हा मुलांनी काय शिकायचं, काय करिअर निवडायचं हे सुद्धा ठरवण्याचं स्वातंत्र्य आपण मुलांना देत नाही आहोत. ही आजच्या शिक्षण पद्धतीतली सगळ्यात मोठी अधोगती आहे. मग मला डॉक्टर व्हायचं होतं, मी होऊ शकलो नाही म्हणून तू हो. कारण का? सायन्सला जाणं हे प्रतिष्ठेचं लक्षण आहे. नीट परीक्षा देणं प्रतिष्ठेचं लक्षण आहे. आणि मग माझा मुलगा सायन्सलाच गेला पाहिजे, त्याला इंटरेस्ट आहे की नाही ही गोष्ट आम्ही बघणार आहोत की नाही, तो तिथं टिकेल की नाही ही गोष्ट आम्ही बघणार आहोत की नाही, आणि तो डॉक्टर झाला तरी समरसतेनं तो जगणार आहे का नाही हेही आम्ही बघत नाही आहोत. आम्हाला फक्त त्याला डॉक्टर करायचंय, इंजिनियर करायचंय, आणि या जागतिक बाजारामध्ये त्याला एक कामगार म्हणून, एक पेड प्रॉडक्ट म्हणून उभं करायचं आहे. आमची मुलं प्रॉडक्ट नाही आहेत, आमची मुलं माणसं आहेत. त्यांना मेंदू आहे, त्यांना विचार करता येतो, त्यांना भावना आहेत, सुख दुःख आनंद सगळ्या भावना ते प्रसवतात. आणि या भावना उत्स्फूर्तपणे आल्या पाहिजेत, त्या कृत्रिमपणे नाही निर्माण केल्या पाहिजेत. म्हणजे जसं जाहिरातीमध्ये की बापाने मुलाला मोबाईल दिला की मुलगा खुश होतो, कॅडबरी दिली की मुलं खुश होतात, बहीण भावांचे गिफ्ट्स. म्हणजे गिफ्ट्स म्हणजे मी वारंवार हा मुद्दा मांडत आलेली आहे की गिफ्ट्सवर, पैशावर, कुणीतरी वस्तू देण्यावरच फक्त आमची प्रेम अवलंबून राहिलेली आहेत का? माणूस म्हणून आमच्या मुलांना सुद्धा समजून घेण्यात आम्ही कमी पडतोय का याचा विचार आजच्या सुजाण पालकांनी करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण खरंच आम्ही कमी पडतोय म्हणून मुलांच्या आत्महत्या वाढतायत, म्हणून इतकी कॉलेजेस वाढली तरी ज्ञान वाढण्याचा काही पत्ता नाही आहे. आमच्या देशामध्ये संशोधन क्षेत्रामधली प्रगती काय, आमच्या देशामध्ये सायंटिस्ट या क्षेत्रातली प्रगती काय आहे? म्हणजे आम्ही कोरोनात काम करणाऱ्या डॉक्टरांचेही पगार कापतो, याच्या इतकी काही वाईट अवस्था असेल का?
आणि म्हणून मला असं वाटतं की आम्हालाच एक बुद्धिजीवी वर्ग निर्माण करायचा असेल. बाबासाहेब म्हणाले होते की आम्हाला बुद्धिजीवी वर्ग निर्माण करायचा आहे. 10 डॉक्टर पाहिजे, 10 वकील पाहिजे, 10 इंजिनियर पाहिजे. समाजक्रांती होऊ शकेल. हजारो झाले, समाजक्रांती होत नाहीये. त्याचं कारण काय? आमच्या शिक्षणातच फॉल्ट आहे. आमचं शिक्षण आम्हाला पोटार्थी दिलं जातं, ते ज्ञानार्थीही नाहीये आणि ते क्रांतिकारकही नाहीये. आणि म्हणून महात्मा फुल्यांसारखा क्रांतिकारक हा इंग्रजांच्या शिक्षणातून निर्माण होतो. शाहूराजांसारखा एक अत्यंत कलाटणी देणारी शिक्षणाची समाजव्यवस्थेला आणि वेदोक्त प्रकरणामध्ये प्रस्थापित व्यवस्था नाकारून वेदोक्त ब्राह्मणी वर्चस्व हिंमत शाहू महाराजांसारखा राजा करतो. म्हणजे हे शिक्षण कोणत्या प्रतीचं आहे? आज आमचे विद्यार्थी साधा विचारही करत नाही. इकडं ट्यूट्यू पोपटासारखी इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करतात आणि तिकडे जाऊन चातुर्मास काय, सत्यनारायण काय, व्रतवैकल्य काय, अनेक भोंदूगिरींना बळी काय पडतात. शिकली सवरलेली माणसं. मग आम्ही कोणत्या प्रकारचं शिक्षण देतो? आमच्या देशात कोरोना देवी झाली सुद्धा, माता झाली सुद्धा, आणि तिची पूजाही व्हायला लागली. आमच्या देशात एखादा आयुर्वेदाचा इतका छळ करू नये माणसानं की कोरोनावरचा औषधही सापडल्याचा दावा केला जातो. त्याला कुठली टेस्ट झाल्या, कुठं तपासलं गेलं, किती रुग्णावर प्रयोग झाले, नथिंग. आणि म्हणजे ब्लाइंडली आम्ही या सगळ्या गोष्टीवरती विश्वास ठेवायला लागलो की शिक्षणाचं लक्षण आहे का? मुळातच शिक्षण हे चिकित्सक असलं पाहिजे. बुद्ध म्हणतो कुठल्याही गोष्टीचा आधी चिकित्सा करा, तुम्हाला पटत असेल तर स्वीकारा. आम्ही सोडून दिले लोकांवर. आम्हाला सरकार रामदेव बाबाने सांगितलं, आम्ही मान्य केलं. आम्हाला टीव्ही स्टार्सनी सांगितलं, आम्ही मान्य केलं. आम्ही आमचं डोकं वापरतच नाही आहोत. मग आमचं डोकं आम्ही कुठं वापरतो? शेजाऱ्याने माझ्या दारात पाणी का टाकलं आणि अमुकनं असं का केलं, त्यानं मला कमेंट नाही केलं, त्यानं मला लाईक नाही केलं, तो ऑनलाईन नव्हता, तो म्हणजे इतक्या क्षुल्लक गोष्टींमध्ये आम्ही आमचा ब्रेन वापरायला लागलेलो आहोत. मला असं वाटतं आम्ही खऱ्या अर्थानं आज गरज आहे काळाची की शाहू महाराजांची शिक्षण पद्धती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिक्षण पद्धती, महात्मा फुलेंनी दिलेली शिक्षण पद्धती आणि आज खरंच भारताला कोणत्या शिक्षण पद्धतीची गरज आहे याचा विचार करणं ही आमची प्रायोरिटी आहे. याच्याबद्दल आम्ही काय ठरवलं? याच्याबद्दल आम्ही काही निर्णय घेतलेत का? चर्चा करतोय का? किमान चर्चा करतोय का? किंवा आमच्या मुलांमध्ये तरी आम्ही त्या गोष्टी राबवतोय का? आम्ही आमच्या मुलांसोबत किती चर्चा करतो? आम्ही आमच्या मुलांसोबत किती बोलतोय? त्यांच्या पुस्तकांमध्ये काय आहे आम्हाला माहिती आहे का? की फक्त फीस देणं आणि अमुक अमुक शाळेत माझा मुलगा अमुक अमुक होणार आहे ही स्वप्न, त्याची गाडी, बंगला आणि सो कॉल्ड फॅसिलिटी झाल्या म्हणजे तो आयुष्यात यशस्वी झाला. म्हणजे पैशानं यशस्वी होणं म्हणजे आयुष्यात यशस्वी होणं आहे का? असं जर असतं तर तो कोणत्या अभिनेत्यानं आता आत्महत्या केली ती केली असती का? कितीतरी मुलं MBBSला फेल झाल्यावर आत्महत्या करतात, ते केल्या असत्या का? स्वधन कुटुंबातली मुलं आत्महत्या करतात. म्हणजे फक्त पैसा मिळाला, फक्त 4 सुख दाराशी आली तर आम्ही यशस्वी झालो असं होतं का? असं होत नाही. शाहू महाराजांनी जी शिक्षण व्यवस्था राबवली त्याच्यातून कर्मवीर भाऊराव पाटलांसारखा विद्यार्थी तयार होतो. आणि फक्त जैनांसाठीच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यात जाऊन रयत शिक्षण संस्थेचा पसारा वाढवत हा माणूस गोरगरिबांना शिक्षण देतो. वेळ आली, हॉस्टेलच्या मुलांना जेवायला नव्हतं तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा बाजारात विकलं जातं आणि त्याच्यातून येणारं धान्य मुलांना जेवू घातलं जातं. ही माणसं शाहू महाराजांनी घडवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्कॉलरशिप देणं, बाबासाहेबांसोबत मित्रासारखं वागणं, आपल्यापेक्षा लहान असणारा विद्वान पण भारताच्या जाती व्यवस्थेमध्ये खालच्या जातीतला असणाऱ्या माणसाचं मनापासून कौतुक करणं, हा तुमचा उद्याचा पुढारी आहे हे जाकीरपणे म्हणणं, स्वतःच्या डोक्यातला फेटा काढून बाबासाहेबांच्या डोक्यात घालणं, ही किती मोठं मन लागतं या सगळ्या गोष्टींसाठी. याला शिक्षण म्हणतात. याला शिक्षण म्हणतात. समोरच्याचं यश मान्य करणं, समोरच्याला मोठेपणा देणं, एखाद्या विद्यार्थ्यातले गुण ओळखणं आणि तो पुढे जात असेल तर त्याच्यासाठी सरळ हाताने मदत करणं. ही जी गुणग्राहकता शाहूराजांमध्ये शिक्षणाबद्दलची आहे ती आजच्या सरकारमध्ये आहे का? आणि नसेल तर ती त्यांना जाणीव करून देण्याचं काम कोणाचं आहे? आपलं आहे. एक सुजाण नागरिक म्हणून आपला आहे. आणि म्हणून आजच्या शिक्षण पद्धतीवर फार मोठी शोकांतिका आहे.
आज मध्यंतरी दिल्लीचं ते ऑनलाईन पोरं ते इंस्टाग्रामवर चर्चा करत होते एका मुलीविषयी, आणि मग त्याच्यातून ते सगळं जे प्रकरण घडलं की ते मुलीविषयी फार अश्लील भाषेत चर्चा करत होते. त्याच्यात एक मुलगी ॲड झाली, तिला ते कळलं, मग ते पोलिसांपर्यंत प्रकरण गेलं आणि त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला. आपली मुलं आपल्या मोबाईलवर काय खेळतायत याचं भान तरी पालकांना आहे का? आणि मुलांच्या हातामध्ये हे सगळं कोलीत देऊन आम्ही काय साध्य करत आहोत त्याच्याही बद्दलचं एक विवेकी शिक्षण आमच्याकडे असणं गरजेचं आहे. आमच्या मुलांनी काय वापरावं, काय वापरू नये, कशा बाबतीत स्वावलंबी व्हावं, कारण स्वावलंबी होणं हेही विद्यार्थ्यांना आम्ही शिकवलं पाहिजे ना. आणि म्हणून मला असं वाटतं की शिक्षण हे फक्त असं 4 वाक्य पोपटासारखी इंग्रजी बोलता येणं, फक्त ड्रेस कोड असा चकचक घालणं, किंवा फक्त हँडसम स्मार्ट सो कॉल दिसणं, एका गाडीत फिरणं, बंगल्यात राहणं असं नाही आहे. या देशातल्या सामान्य माणसाला, ज्या माणसाला समजून घेता येत नाही, त्याच्या डिग्र्यांचा काहीच उपयोग नाही. या देशातल्या शिकलेल्या माणसाला, या देशातल्या शेतकऱ्यांचे दुःख, त्यांच्या आत्महत्या, आत्ता मायग्रेट होणारे कामगार, त्यांची दुःख कळत नसतील तर त्या शिक्षणाला काही अर्थ नाही. 4 दिवस माझा शेतावर माझ्या घरातली बाई आली नाही म्हणून तिचा 10-20 रुपयाचा पगार कापणं हे शिकलेल्या माणसाचं लक्षण नसतं, शिकलेल्या बाईचंही नसतं. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्हाला या देशातल्या सामान्य माणसाला वरच्या प्रतीवर आणण्यासाठी जर काही करता येत असेल तर तुमच्या माझ्या शिक्षणाचा उपयोग आहे. आणि तर आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे अनुयायी आहोत तर आम्हाला छत्रपती शिवरायांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार आहे. शाहू महाराज नेहमी म्हणायचे, मी शिवाजी महाराजांच्या वंशातला आहे, मी त्यांचा वारसदार आहे. आणि त्या वारसदाराचं काम शाहूराजांनी दिवसरात्र केलं. विरोध झाला नाही का? भरपूर झाला, भरपूर झाला. भास्करराव जाधवांची नियुक्ती ज्यावेळेस शाहू महाराजांनी केली त्यावेळेस न्यायमूर्ती रानडेंसारखा माणूस सुद्धा सबनीसांना लिहितो की जे काम सबनीस तुम्ही आम्ही करू शकतो ते जाधव करू शकतील काय? म्हणजे ब्राह्मणेतरांच्या कर्तृत्वावर, गुणावर, काम करण्याच्या गोष्टीवर सुद्धा प्रश्न होते. पण शाहू महाराज या गोष्टीला घाबरले नाहीत, भिले नाहीत. मग गंगाराम कांबळेचं हॉटेल उभं राहतं, बाबासाहेबांना स्कॉलरशिप दिली जाते, अनेक जाती धर्मांसाठी वसतिगृह उभी राहतात, आणि या सगळ्यातून विद्यार्थी शिकतात आणि यांना हक्काधिकार प्राप्त करून देण्यासाठी हा राजा असताना सुद्धा सामान्य माणसाचं जीवन जगत अहोरात्र कष्ट करतो. याच्यात आजची प्रेरणा आपण काय घ्यावी? तर मला असं वाटतं आजच्या शिक्षण पद्धतीकडे बघत असताना आम्ही आमच्या मुलांना बोनसाय न करता माणूस म्हणून घडवावं. त्यांच्या भावना, विचार याला एक योग्य फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचं, क्रांतीचं वळण द्यावं. म्हणजे आपल्या मुलांना या महामानवांचे त्याग, शिवाजी महाराज, गौतम बुद्ध, सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, संत तुकाराम महाराज, संत त्याच पद्धतीनं फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अगदी कालपर्यंतची झालेली सगळी माणसं यांच्या त्यागाची जाणीव आमच्या विद्यार्थ्यांना असली पाहिजे. हे शिक्षण किती कष्टानं आमच्यापर्यंत आलेलं आहे त्याची किंमत आमच्या विद्यार्थ्यांना माहीत असली पाहिजे. आणि शिकल्या सवरल्यानंतर सामान्य माणसाशी आपल्या शिकलेल्या लोकांची नाळ जोडलेली असली पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. तर त्या शिक्षणाला अर्थ आहे, तर त्या डिग्र्यांना अर्थ आहे. बाबासाहेब म्हणतात की माझ्या शिक्षणाचा उपयोग हा समाजासाठी जर मला करून देता येत नसेल तर त्या शिक्षणाचा काही उपयोग नाही आहे. बाबासाहेबासारख्या फॉरेनच्या डिग्र्या घेतलेल्या माणसाला जर हे वाटत असेल आणि आमच्याकडचा छोटरमोटर झालेला माणूसही उद्या लगेच शेजाऱ्यालाही बोलत नाही, आईवडिलांनाही विचारत नाही, मित्रमैत्रिणींनाही गरीब जर असतील तर विचारत नाही, फक्त हितसंबंधानुरूप संबंध होत असतील तर आमच्या शिक्षणाला काय अर्थ आहे याचा आम्ही विचार केला पाहिजे. आम्ही अशा काळात उभे आहोत. हा एक फार म्हणजे एक कड्यावरचा काळ आहे ज्या वेळेस आपलं पिलू आकाशामध्ये भरारी घेत नाही त्यावेळेस गरुड काय करतो? गरुड एका उंच कड्यावरती त्या पिलाला घेऊन जातो आणि त्या कड्यावरती त्या पिलाला उभं करतो. तरीही तो उंच भरारी घेत नाही. मग गरुड त्याला ढकलून देतो, एकतर खाली पडून मर नाहीतर आकाशात भरारी घे. आमच्या मुलांना की आम्ही याच प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे असं मला वाटतं. या ठिकाणी राहुल खांडेकर, सर्वजित बनसोडे यांनी मला ऑनलाईन या पद्धतीची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांची अत्यंत आभारी आहे.
आणि आजच्या शिक्षणावरती सर्वांगीण विकास म्हणजे मानसशास्त्राच्या दृष्टीनं, त्याच्यानंतर भाषेच्या माध्यमातून आणि माणूस म्हणून घडणीच्या माध्यमातून आपण विचार करावा, एवढीच एक विनंती या ठिकाणी मी आपल्याला करते. सर्वजित आणि राहुलचे आभार मानते. तुम्ही सगळ्या ऐकणाऱ्यांचेही अप्रत्यक्षरित्या, कारण ते मोबाईल मला समोर धरून फारसं व्यवस्थित बोलता येत नाही, म्हणून मोबाईलचं तोंड तिकडं करून मागच्या कॅमेऱ्यातून मी बोलती आहे, म्हणून तुम्ही मला ज्या कमेंट्स दिल्या असतील त्या मला माहीत नाही आहेत. तुम्हा सर्वांचे सुद्धा आभार. तुम्हा सर्वांना जय जिजाऊ, जय भीम, धन्यवाद.